सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे आजपासून 52वी महाराष्ट्र राज्य कॅडेट ज्युडो स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा सलग 3 दिवस चालणार असून राज्यभरातून सुमारे 450 खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे। स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार मान्य राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटनाप्रसंगी खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांनी क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्याचे आवाहन केले आहे। या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या ज्युडो स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे खेळाडूंमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। स्पर्धेसाठी राज्यातील नामांकित मार्गदर्शक म्हणून दर्शना लखानी, योगेश धाडवे, सचिन देवरे, अतुल पामोदकर, निखिल सुवर्णा, सुशील गायकवाड आणि विजय जाधव यांची उपस्थिती लाभणार आहे। दरम्यान महाराष्ट्र ज्युडो असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश टिळक आणि सचिव दत्ता आफळे यांनी या स्पर्धेबाबत माहिती देताना या स्पर्धेमुळे राज्यातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळणार असल्याचे सांगितले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। प्रस्तुत 52व्या कॅडेट राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धा या धुळ्यात आपण संपन्न करत आहोत। या स्पर्धेत जवळपास 28 जिल्ह्यातून 270 ते 280 खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे। महाराष्ट्र ब संघाची या ठिकाणी निवड होणार आहे आणि यात जो सुवर्ण पदक पटकावणारा खेळाडू असेल तो महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या ज्युडो स्पर्धेसाठी करेल। या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य पुनीत बालन ग्रुपने दिलं। तसेच धुळे जिल्हा ज्युडो अमेरिकेचे अध्यक्ष किरण बागुल, महाराष्ट्र ज्युडो असोसिएशनचे शैलेश टिळक आणि महाराष्ट्र ज्युडो असोसिएशनचे सचिव श्री दत्ता आफळे यांच्या सहकार्याने आणि अनमोल मार्गदर्शनाने या स्पर्धा इथं संपन्न होत आहेत। तसेच धुळे जिल्हा क्रीडाधिकारी श्री एम के पाटील सर यांचे विशेष आभार की त्यांनी आम्हाला हे स्टेडियम इथं उपलब्ध करून दिलं आणि कमी दरात स्टेडियम आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार। सर्व आयोजक मंडळी, आमचे सिनियर ज्युडो खेळाडू, सिनियर प्रशिक्षक यांचं सर्वांचं मी इथं आभार मानतो। धन्यवाद।